शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ही विरोधकांची मागणी असताना शिवसेनेनेही त्यांना साथ दिली। मात्र आश्चर्यकारकपणे भाजप आमदारांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत घोषणाबाजी केली। त्यामुळे कर्जमाफीची मागणी आमची कशी होती हे सांगण्याची चढाओढ भाजप आणि शिवसेनेच्या आमदारात लागली आहे। याबाबत शिवसेना आणि भाजप आमदारांबरोबर चर्चा केली आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांनी। कर्जमाफी मिळावी ही भावना भाजपच्या आमदारांमध्ये का निर्माण झाली? अचानक कर्जमाफी मागायला का लागलं? तुम्ही सरकारची भूमिका सरकारकडून मिळत नाहीये म्हणून तुम्हाला उतरावं लागलं? भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही मागणी आज केली नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 5 तारखेला ज्यावेळेला चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या टायमाला मुख्यमंत्र्यांनीच हा विषय हे सगळे सांगायचे विषय झाले, पण शिवसेनेचे आमदार वेलमध्ये उतरतात। 2 दिवस सभागृहात त्याच्यावर गोंधळ चाललाय, तेव्हा आपल्या आमदारांनी एक शब्दही काढला नाही। शिवसेनेने फलक काढल्याबरोबर आपल्या माफीची मागणी आली आहे। सत्य शिवसेनेच्या अगोदर आम्हीच उलट लॉबीमध्ये गेलो आणि लॉबीमध्ये आम्ही सुरुवात केली ना। हा मुद्दा आहे तुमचा, शिवसेनेच्या अगोदर आम्ही मागणी केली, हा खरा मुद्दा आहे। आमच्या मुख्यमंत्र्यांनी चहापानाच्या कार्यक्रमामध्येच कर्जमाफी योग्य वेळी देणार अशा पद्धतीचं सूतोवाच केल्याच्या नंतर आता विरोधी पक्षाची आणि इतर पक्षांची नौटंकी चाललेली आहे। शिवसेनेच्या आधी आम्ही फलक घेऊन उतरलो असं म्हणतात। आपल्या जो शिवसेनेचे 2 आमदार आहेत, भाजपचं असं थेट म्हणणं आहे की आम्ही आधी मागणी केली आणि म्हणून आम्ही आधी उतरलो, आम्ही वेलमध्ये उतरलो। परिस्थिती काय होती? तसं पाहायला गेलं तर वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या पाठीमागं शिवसेना ही उभी आहे। आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ज्या वेळेला शिवसेना भाजप सरकार जेव्हा सत्तेवर आलं त्यावेळेला सुद्धा उद्धव साहेबांनी गावोगावी जाऊन दुष्काळाच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे हा की भाजप म्हणते की आम्ही आधी उतरलो, आम्ही सर्व केलं, शिवसेना नंतर उतरली। नाही, असं काही नाही। हे जवळजवळ 5 वर्षापासून चालू आहे शिवसेनेचं, मागच्या काळापासून, आजच नाही की उद्धव साहेबांचं सतत म्हणणं आहे की शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे। हे उद्धव साहेबांचं अनेक दिवसापासून मागणी आहे। भाजपवाले तुम्ही उतरला म्हणून उतरला? हो, नक्कीच। हे फक्त आता फॉर्मॅलिटी ते कंप्लीट करतात, बाकी काही नाही करत। 7-12 कोरा झाला पाहिजे असं म्हणणं आहे। आपण भाजपवाल्यांचं म्हणणं ऐकलं, दोन्ही जे पक्ष आहेत, माझ्या उजव्या बाजूला भाजपवाले आहेत, डाव्या बाजूला शिवसेनेवाले आहेत, दोघंही पायऱ्यांवरती आंदोलन करत होते। मात्र पहिलं कोणी आंदोलन केलं याच्यावर जे दावे प्रतिदावे केले जात आहेत, खऱ्या शेतकऱ्यांचा वाली कोण, ह्या 2 पक्षांमधली स्पर्धा कदाचित विधान भवनाच्या आतमध्ये सभेत पाहायला मिळाली। कॅमेरामॅन विकास सोबत पंकज दळवी, महाराष्ट्र 1 मुंबई।